महाराष्ट्रातील तमाम जाती धर्मातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा नमस्कार। बंधूंनो, काही 2 दिवसापासून मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडत आहे बघा। वादळी वारा आणि पाऊस, बऱ्याच ठिकाणी गाराचा पण वर्षाव झाला। तरी हे असणारं माझ्या शेळीपालक बंधूला फार घातक आहे बंधूंनो। जे असणारे शेळीपालक अर्धबंदिस्त करतात, थोड्या आपल्या शेळ्या बाहेर फिरायला काढतात, त्या शेळीपालकासाठी हा पाऊस असणारा फार घातक ठरतो। याचं कारण काय? जर शेळी भिजली ना, तर शेळी एवढी भिजण्याला, पावसाला, पाण्याला नाजूक असणारा प्राणी बंधूंनो। आता उस्मानाबादी त्या ठिकाणी थोडी तग धरू शकते, पण इतर जे आहेत का नाही ब्रीड, ह्या पावसाला थोड्या नाजूक आहेत। आणि या पावसात भिजल्यानंतर शेळीला खोकला लागणे, नाकाला शेंबूड येणे किंवा निमोनिया सारखं नंतरचा आजार होणे, ह्यासारखे लक्षणं, ह्यासारखा रोग हा शेळीला होत असतो बंधूंनो। अजिबात चिंता करू नका, पण ह्याच्यावर दुर्लक्ष पण करू नका बंधूंनो। जर तुमची शेळी भिजली असेल, पावसात भिजली असेल आणि आल्यानंतर जर त्या शेळीला खोकत असेल, शेळी खोकला लागला असेल, नाकाला पाणी येत असेल किंवा चिकट असणारं थोडं पाणी येत असेल, डोळ्याला पण थोडंफार पाणी येत असेल आणि शेळी सारखी ठसकत असेल, आपण त्याला ठसकणं म्हणतो, कोणी खोकणं म्हणत असेल, पण सर्दीसारखा आजार त्या शेळीला जर झालेला असेल बंधूंनो, तर दुर्लक्षित अजिबात होऊ नका। साधा आणि सोपा आणि गावठी उपाय तुम्हाला सांगतो। साधा उपाय, कुठलंच औषध विकत आणून द्यायची गरज नाही आहे। आपल्या जवळ, आपल्या खेड्यामध्ये मिळणारं औषध मी तुम्हाला सांगतो। जर शेळी तुमची खोकत असेल तर थोडा गुळ घ्या आणि त्या गुळामध्ये कापराची एक वडी टाका, एक कापराची वडी। आणि गुळ किती घ्या? जास्त घेऊ नका, एक 10 ते 15 ग्रॅम, जेणेकरून त्याची छोटीशी गोळी तयार होईल। अशा प्रकारची गोळी तयार करा। आणि ज्या शेळीला खोकला लागलाय, जे शेळी सर्दीसारखा आजाराने थोडी सुरुवात झालेली आहे, त्या शेळीला तुम्ही सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी चारा। 100 आणि 100% सांगतो, त्या शेळीची सर्दी त्या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे। पिल्लाला झाली असेल तर त्या पिल्लाला थोडं असणारं विक्स लावलं तरी चालेल, पण सरासरी शेळीला, पिल्लाला पण तुम्ही ते गोळी चारली तरी चालेल, पण छोटी गोळी चारा। समजा ह्या गोळीनं तुमची असणारं त्या शेळीचा खोकला, त्या शेळीची सर्दी राहिलीच नाही आणि तुमच्याकडे दुसरा उपाय नाहीये, काय करा बंधूंनो? हा माझा मी स्वतःचा अनुभव सांगतोय, जे की माझ्या एका जुन्या असणारा शेळीपालक होता। आणि त्या जुन्या शेळीपालकानं, त्यावेळेस तर काय औषधाचं एवढं नव्हतं, आणि त्यानं मला एक ट्रिक सांगितली आणि त्या ट्रिकचा उपयोग मी एका पिल्लावर केला, म्हणून ते तुम्हाला मी सांगतोय। काय केलं? आपली लघवी, आपलं मूत्र एका वाटीमध्ये काढा आणि ते त्या पिल्लाला, ते त्या शेळीला, शेळी असेल तर अर्धा कप पाजा, पिल्लू असेल तर थोडं कमी प्रमाणात पाजा। 2 वेळेस फक्त पाजा, 2 वेळेस। 100 आणि 100% सांगतो, कितीही शेळीला खोकला लागलेला असू द्या, कितीही। आणि त्याच्या उलट सांगतो, जर एखाद्या माणसाला खोकला लागला असेल, दुर्धर खोकला माणसाला पण लागला असेल, तर तुम्ही शेळीची जी पाठ असते का नाही, पाठ, तिचं मूत्र पाजा। 100% त्या माणसाचा किती डांग्या खोकला असू द्या, कसलाही खोकला असू द्या, रातभर तो माणूस खोकत असेल, फक्त 2 वेळेस ते लघवी पाजा। फक्त येलेल्या डिलिव्हरी झालेल्या शेळीची किंवा म्हाताऱ्या शेळीची ते मात्र लघवी पाजू नका। जे पाठ असते का नाही, पाठ, जे गाभा बी गेलेली नाही, काही नाही, तिची लघवी पाजा। 100% माणसाचा सुद्धा खोकला बंधूंनो त्या ठिकाणी राहिला पाहिजे। तुम्ही अनुभव घेऊन बघा। आणि शेळीला खोकला लागला असेल तर आपली लघवी पाजा। 100 आणि 100% त्या ठिकाणी इलाज सांगतो। का? बऱ्याच शेळीपालक माझ्या बंधूच्या शेळ्या ह्या मधल्या पावसात भिजल्या असतील आणि तो शेळीपालक त्याच्याकडे दुर्लक्षित करतो, कधी औषध आणू, काय नाही, आणि ह्याच्यामध्ये 1 दिवस 2 दिवस जातात आणि त्या शेळीला तो आजार जास्त धरला जातो आणि ते धरल्यानंतर त्याचं रूपांतर निमोनियामध्ये होतं। आणि तो जर निमोनिया त्या शेळीला जास्त प्रमाणात झाला तर पुन्हा डॉक्टरची भरती एक तर एक,
नाहीतर ती शेळी तुमच्या हातातून निघून जाते बंधूंनो. त्याकरता दुर्लक्षित अजिबात होऊ नका, सतर्क राहा. त्या वेळेस त्या ठिकाणी उपाय करा. 100 आणि 100% तुम्हाला हे शेळीपालन ह्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस होईल. तर बंधूंनो, ह्या ठिकाणी येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.